मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊन येणार म्हणून गावागावात जोरदार तयारी सुरू आहे। आणि विशेष म्हणजे त्यासाठी असे मोठमोठे ट्रक तयार करण्यात आले, ज्या ट्रकमध्ये जवळपास 200-400 लोक बसू शकतात, आराम करू शकतात आणि त्यासोबतच सगळं गावातलं साहित्य या ट्रकमध्ये राहू शकतं। आणि मुंबईला जाईपर्यंत आणि मुंबईत सुद्धा कुठलीही अडचण येणार नाही, खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंत सगळी तजवीज गावागावामध्ये केली जाते। पहिला ट्रक अंतरवालीमध्ये दाखल झालेला आहे। हा 16 टायरचा ट्रक आहे, इतका भला मोठा ट्रक, आणि त्याचा शुभारंभ स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। पाटील, हा ट्रक नेमका कुठून आलेला आहे, कुठल्या गावचा आहे आणि इथं तुम्ही शुभारंभ केलात? हा गेवराईतून आहे। महेश भाऊ ही तयारी करतायत। आता मुंबईसाठीची झिंगी तयारी मराठ्यांच्या गावागावातून आहे। ते नारळ फोडण्यासाठी म्हणजे त्यांनी ती इकडे आणला होता। अशी काय म्हणूयात त्याला, नियोजनबद्ध की कोणीच मराठ्यांना नाही आवडू शकत, ही एक चुणूक आहे। आणि तयारीच्या बाबतीत तर मराठ्यांचा कोणी हात धरायचा नाही, आणि लढाईच्या बाबत कसं लढाई जिंकून यायची याच्या बाबत मराठ्यांचा कोणी हात धरू शकत नाही। ही याचं उदाहरण, जिवंत उदाहरण आहे। महेश भाऊचं खरंच मनापासून धन्यवाद मानावं लागेल की समाजासाठी त्यांच्या वडिलांनी पण पूर्ण हयातभर समाजाचं काम केलं, आणि आता मुलगाही त्याच विचारावर पावलावर पाऊल ठेवून चालतोय। म्हणजे वडिलाचं त्यांच्या आठवण आल्याच्या नंतर मलाही थोडंसं हे झालं की म्हणजे नरडही झाल्यासारखं आज हयात नाही आहेत ते, परंतु मुलगाही बापाच्या विचारावर ठेवून चालतोय आणि समाजासाठीच कार्य करतोय। आज बघा केवढा निर्णय या समाजाच्या याच्यासाठी घेतलाय, म्हणजे मला शब्द नाहीत, मला खूप शब्द बोलता येतात, ही करता येतात, पण आज आनंद इतका वाटायला लागला की समाज आपल्याही पुढे 4 पाऊल निघाला। तुम्ही जेवढी तयारी मनात धरली आहे त्याच्या कितीतरी पटीनं गावागावात सुरू आहे का? समाज तयार करतो त्याच्यापेक्षा जास्त, हे आपल्याला अपेक्षित सुद्धा नव्हतं की हे अचानक आपले मुलाखत सुरू असतानाच अचानक हा ट्रक आला। म्हणजे समाज किती मुंबईसाठी ही झालाय हे सरकारनं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। हो वेद्रे पाटील, तुमचं मूळ गाव कोणतं आहे आणि तुम्ही ही इतकी मोठी तयारी कशी काय केली? मी गेवराईचा आहे आणि गेवराई तालुका या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये कायम अग्रेसर असणारा गेवराई तालुका आहे। आम्ही गेवराई तालुक्याच्या वतीने मुंबईची जय्यत तयारी सुरू केलेली आहे। सगळ्यात सांगायचं म्हणजे महत्त्वाचा विषय असा आहे की ही ट्रक ही कोरी आहे, म्हणजे या मराठा आरक्षणाच्या विधायक कार्याला जी आमची शेवटची लढाई आहे आता, आणि या शेवटच्या लढाईमध्ये अशा 2 ट्रक ज्या कोऱ्या आहेत, आणखी त्याची पासिंग ही राहिलेली आहे। उद्या आम्ही त्याची पासिंग करून फक्त मुंबईसाठी स्पेशल हे ट्रक तयार केलेले आहेत, आणि ज्यामध्ये गेवराई तालुक्यातून असे हजारो बांधव आम्ही या ट्रॅक्टर ट्रक अशा, आणि मध्ये काय काय बसू शकतं, किती मोठं आहे याच्यामध्ये आम्ही जसं आपण ट्रॅव्हल्समध्ये 2 पार्टमेंट करतो स्लीपर कोच टाईप, त्या पद्धतीने आम्ही महिला आणि जेंट्स असे 2 वेगवेगळ्या गाड्या करणार आहेत। याच्यामध्ये महिला असणार आहेत, खालच्या कप्प्यामध्ये महिला, वरच्या कप्प्यामध्ये त्यांचं साहित्य। साधारण या गाडीची लांबी 35 फूट आहे, आणि ह्याच्यामध्ये एक 100 महिला तर सहज बसू शकतात, ज्या मोकळ्या चाकळ्या मुंबईच्या तयारीने ज्यांची खाण्याची राहण्याची व्यवस्था वरती होईल वरच्या कप्प्यात, आणि खाली महिला बसतील अशी आम्ही तयारी केली। अशा 2 ट्रक आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या कोऱ्या आहेत। म्हणजे सुरुवात आम्ही मराठा आरक्षणाच्या विधायक कार्यासाठी जसं एखादं आपलं घरचं कार्य करताना सुरुवात चांगली करतो, तसं आम्ही हे विधायक कार्य म्हणून समाज म्हणजे या 20 तारखेची ही तयारी सुरू झाली आहे। हे एका गावातलं चित्र आहे, तर गावागावामध्ये अशाच पद्धतीनं लोक तयारी सुरू केलेली आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।